So good morning all of you. So today we are going to learn here, it is a very important topic, the name of male reproductive system, right? So see what is the importance organ in the male reproductive system. So male reproductive system, it is a consist of the primary male organ means gonads called as testes. It is very important. याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर ते गोनॅड्स आहेत. गोनॅड्स म्हणजेच काय टेस्टीज, कारण टेस्टीज जर नसतील तर कसं प्रोडक्शन होणार, बरोबर आहे. त्यासाठी ही गोनॅड्स महत्त्वाची आहे. अँड द ॲसेसरी डक्ट अँड काय असू शकतं त्यामध्ये ॲसेसरी डक्ट आहेत अँड ग्लँड्स आहेत विच फ्रॉम द इंटरनल अँड एक्सटर्नल जेनेटेलिया. त्यामध्ये इंटरनल जेनेटेलिया आहे आणि एक्सटर्नल जेनेटेलिया आहे, बरोबर. तर आपण डायग्राम्स प्रॉपरली बघूया इकडे. So here is the proper images of figure of a male reproductive system. Okay, see here is the testes. हे टेस्टीज आहेत आणि याचं मेन फंक्शन आहे, लक्षात ठेवायचं तुम्हाला MCQला किंवा बेसिकली कुठे प्रश्न विचारला जाऊ शकतो CET मध्ये वगैरे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ टेस्टीज. टेस्टीज काय करतात, प्रोडक्शन ऑफ sperm, right? And what is the exactly testes कसे असतात तर इट इज अ थिन पाउच लाईक स्ट्रक्चर. ओके, यू नो वॉटर पाउच माहिती आहे तुम्हाला कसा असतो, छोटासा असतो आणि थिन लेयर्स असतात. मग त्या पाउचमध्ये आपले टेस्टीज असतात. मग एक्झॅक्टली काय एज आहे की पुरुषाला त्याचे टेस्टीज बनण्यासाठी अप्रॉक्सिमेटली आपल्याला एज काय लागतं, मॅच्युरिटी, त्याला प्युबर्टी एज म्हणतो. तर ते काय असायला पाहिजे बरं, बरोबर आहे. तर एक्झॅक्टली आता ते एज आहे. जसं की आपलं एज आपण 18पासून 17 to 18 म्हणजे 16 एजपासून आपल्यामध्ये स्पर्मचं प्रोडक्शन व्हायला सुरुवात होतं ॲज अ मेलमध्ये. तिथून इनमॅच्युअर असतात, मग पुढे पुढे जातो आपण तसं ते मॅच्युअर व्हायला लागतात, बरोबर आहे. म्हणून आपल्या बॉडीमध्ये काही प्युबर्टी एजमध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात. त्यामुळं आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणं, आपल्या व्हॉईसमध्ये चेंज होणं, म्हणजे वेगवेगळे असे चेंजेस आपल्याला जाणवतात. येस ऑर नो, बरोबर आहे. पहा, हा टेस्टीज आहे, प्रोडक्शन करतो स्पर्मचं या सेमनचं. मग इथून ते प्रोडक्शन केल्यानंतर मग इथेच थांबतं का, नाही. तर इथे एक ट्यूब आहे, जो वरचं जे दिसतंय तुम्हाला याला इपिडिडायमिस म्हणतात. काय बोलतात, इपिडिडायमिस. हे बघा, बघू शकता तुम्ही, हे इपिडिडायमिस आहेत, बरोबर आहे. स्पर्म बनतो कुठे बरं, स्पर्म बनण्याचं एक्झॅक्टली टेस्टीजमध्ये कोणतं काम कोण आहे की स्पर्मला बनवतं तिकडं, तर त्यामध्ये आहे रेड टेस्टीज आहेत किंवा टेस्टिक्युलर ट्युब्युल्स आहेत. एक्झॅक्टली हे टेस्टिक्युलर ट्युब्युल्स आहेत ना, ते बनवतात टेस्टीजमध्ये. मेन तिथं काम करणारे वर्कर आहेत की जे स्पर्मला बनवण्यासाठी काम करत असतात. ओके, आणि हे टेस्टीज मग सुरुवातीला हा टेस्टिक्युलर ट्युब्युल्समधून बनल्यानंतर तो टेस्टीज इथे येतो, म्हणजेच काय रेड टेस्टीजकडे येतो. तिथून इथं आल्यानंतर तो इपिडिडायमिसमध्ये येतो. बघा त्याचं ट्रॅव्हलिंग कशी आहे स्पर्मची. मग तो इपिडिडायमिसकडे येतो. इपिडिडायमिस म्हणजे काय, इपी म्हणजे अबो, डायमिस म्हणजे लियर. त्या टेस्टीच्या वर असलेली जी लियर आहे आपण तिला इपिडिडायमिस म्हणतो. मग इथं येतो. इथं आल्यानंतर तो कुठे जातो, मग नंतर वास डिफरन्सकडे जातो, राईट. ही जी वास डिफरन्स आहे आपली ते पियर्स आहेत. वास डिफरन्ससुद्धा पियर आहे आणि पियर ऑफ टेस्टीज आहेत आपल्याला. मग इथून तो स्लोली ट्रॅव्हल करतोय कुठे, या ट्यूबद्वारे. या ट्यूबलाच आपण वास डिफरन्स म्हटलेला आहे. ओके, ही जी आहे वास इफ्रेंटिया आहे, जी इंटरनल आहेत. आपल्याला हे ट्यूब्स दिसतात ना इंटरनल, ते वास इफ्रेंटिया आहे आणि हे वास डिफरन्स आहे, बरोबर. जसं की पूर्वीच्या काळी 1988मध्ये वगैरे त्या काळामध्ये लोकसंख्या कंट्रोल करावी म्हणून त्यावेळेस आपल्या काय करायचं, देशामध्ये ज्यावेळेस इंदिरा गांधी सरकार होतं त्यावेळेस पुरुषाची नसबंदी करायची. म्हणजेच काय करायचं, इट इज अ मेडिकल सर्जिकल मेथड. तिचा वापर करून पुरुषाला त्याचं जे काही वास डिफरन्स आहे हे इथून बनण्याचं काम आहे प्रोडक्शन. फॅक्टरीमधून येणारी पाईपलाईनच कट करायची आणि त्याला टाईड करून टाकायची, बांधून टाकायची. कट अँड टाईड इज कॉल्ड ॲज वास्कटॉमी. काय म्हणतात त्याला, वास्कटॉमी. हिच्या नावावरून पडलं, वास्कटॉमी नाव दिलं, कळालं. हे मेडिकलद्वारे डॉक्टर काम करायचे अशा प्रकारे.
मग कालांतरानं वाटलं की लोकांना नाही, पुरुषांना काही लोक चुकीची त्यामध्ये भरम तयार करू लागली की असं नाही, पुरुषांना विकनेसपणा येतोय वगैरे वगैरे. मग नंतर स्त्रीचं ऑपरेशन करायला सुरुवात झाली. त्यामध्ये त्यांनी जे काही फॉलोपिन ट्यूब आहे ते फॉलोपिन ट्यूब कट करू लागले आणि म्हणून त्याला ट्युबेक्टॉमी असं म्हणतात. ट्युबेक्टॉमी करू लागले आणि पुरुषामध्ये वासक्टॉमी. कळालं हे? मग इथं येतो स्पर्म ट्रॅव्हल करू लागलेला आहे आपला हा वास डिफरन्समधून. मग स्लोली इथं येतो हा, इथे म्हणजे एक्झॅक्टली इथे येऊन थांबतो तो. मग इथे स्टोअर होतो या प्लेसला. ओके. मग या ठिकाणी आल्यानंतर हे जे इथे आहेत हे सेमिनल व्हेसिकल्स आहेत. सेमिनल व्हेसिकल काय करतात तर त्यामध्ये स्टिकी फ्लुइड त्याला देतात. बरोबर. हे प्रोस्टेट ग्लँड आहेत, या ठिकाणी आल्यानंतर थांबतो. हे प्रोस्टेट ग्लँड्स काय काम करतं? प्रोस्टेट ग्लँड, बल्बर्थुलिन ग्लँड्स वगैरे जे सेमन आलेलं आहे किंवा स्पर्म आलेलं आहे तर त्याला ते नरिश करतात, की त्याला नरिशमेंट करतात. त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला प्रॉपर सगळ्या गोष्टीनं मॅच्युअर करतात, रेडी करतात त्याला पुढे जाण्यासाठी. बरोबर. नरिशमेंट करतात त्याला वगैरे वगैरे, त्याची काळजी घेतात तिथं आल्यानंतर. हे झालं प्रोस्टेट ग्लँड वगैरे, राईट. त्यानंतर इथं येतो अकॉर्डिंग टू द वर्क, जसं त्याचं इजॅक्युलेशन किंवा इंटरकोर्स होतो, सेक्स होतो, त्यावेळेस काय होतं मग एक्झॅक्टली हा आहे. त्यानंतर इथे खाली दिसतंय तुम्हाला, हे बघा अशी एक ट्यूब आहे का? तर हिला नाव आहे युरेथ्रा. ओके. आपण ह्युमन एक्सरेशनमध्ये सुद्धा बघितलं युरेथ्रा काय फंक्शन करतं तर 2 टाईपचे वर्क करतं. पहिला फंक्शन आहे त्याचा युरिनेशन म्हणजेच युरिन रिलीज करतं आणि दुसरा फंक्शन आहे त्याचा तो सेमन रिलीज करतो. बरोबर आहे. ते युरेथ्रा आहे. सडनली ॲक्सिडेंट वगैरे झाल्यानंतर युरेथ्रा बंद पडतो, त्यावेळेस बघा हे पूर्ण ब्लॉक होऊन जातं. मग त्यावेळेस ट्यूब टाकतात, तिथून डायरेक्ट ट्यूब टाकून या युरिनरी ब्लॅडरपर्यंत एंटर करतात, इंजेक्ट करतात. मग त्यावेळेस ते डायरेक्ट बघा हॉस्पिटलमध्ये काही लोकांच्या कॉटच्या बाजूला ते युरिन बॅग असते, पाऊच असते आणि त्यानुसार ते वेगवेगळे टेस्ट डॉक्टर त्यांच्या लेवलला करत असतात. बरोबर आहे. तर ही झाला युरेथ्रा. ओके. या युरेथ्राद्वारे सवाल येतो. मग युरेथ्राच्या वरचे जे आपल्याला मस्क्युलर ऑर्गन दिसतंय, बरोबर आहे, जे काही वरचा ऑर्गन आहे या ऑर्गनलाच आपण काय म्हणतो, हे पूर्ण ऑर्गनच्या यालाच आपण स्किन, जो स्किन आहे, मसल्स आहेत, आपण याला पेनिस म्हणतो. आणि जे पेनिसच्या पुढचा जो भाग आहे हा, त्याच्या वरचा जो कवर, त्याला फोर स्किन म्हणतात. ओके. आणि हे ग्लॅन्स पेनिस आहे. ग्लॅन्स पेनिस म्हणजे त्याचा वरचा पुढचं आवरण, आणि त्याला ग्लॅन्स पेनिस म्हणतो. आणि हे आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके. यावरती तुम्ही बघू शकता इकडे युरिनरी ब्लॅडर आहे, आपण त्या पूर्वीमध्ये शिकलेलं आहे. बरोबर. हे युरिनरी ब्लॅडर काय काम करतं तर युरिन स्टोरेज करण्याचं काम करतं. ओके. त्याच्यावरती जे दिसतात हे आपल्याला अँटिना टाईप, अँटिना नसून हे ट्यूब आहेत. कुठून आलेले आहेत? किडनीकडून आलेले आहेत. त्याला बोलतो आपण युरेटर. काय बोलतात? युरेटर. तर आपण काय लर्न केलो आहे आज? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तिचं फंक्शन काय आहे आणि त्यामध्ये कोणकोणते ऑर्गन महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवायचं. समजलं? कोणकोणते ऑर्गन आहेत? टेस्टीज आहेत. बरोबर. आणि टेस्टीजमध्ये प्रोडक्शन होतं स्पर्मचं, आणि तिथं प्रोडक्शन कोण करतं एक्झॅक्टली तर त्यामध्ये टेस्टिक्युलर ट्युब्युल्स आहेत, ते ट्युब्युल्स बनवतात. मग ते टेस्टिक्युलर ट्युब्युल्सपासून तो रेस्टीजकडे जातो. रेड टेस्टीजकडून तो पुन्हा वास इफ्रेंटियाकडे जातो. मग तिथून तो पुढे ट्रॅव्हल करतो इपिडेडायमिस. ओके. इपिडेडायमिसकडून वास डिफरन्सकडून सेमिनल व्हेसिकल्सकडे येतो. त्यानंतर सेमिनल व्हेसल्स करून प्रोस्टेट ग्लँड्स त्यानंतर युरेथ्राकडे येतो. युरेथ्राकडून मग बाहेर ओपन होतो. मग फोरस्किन वगैरे ओपन होऊन पुढे जात असतो. समजलं? काय डाऊट आहे असेल तर सांगा. काही क्वेश्चन आहे तुम्हाला विचारायचा याच्या रिलेव्हंट विचारू शकता, जनरल काय प्रश्न असेल तर. तर अशा प्रकारे हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. सिस्टमॅटिक तुम्हाला आता या डायग्रामचं जसं आपण एक्सप्लेनेशन दिलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ओके. समजलं? ओके.